अजयने मंजुळाचं सत्य जगासमोर आणलं, पण त्यानंतरही गावात विचित्र घटना घडायला लागल्या. जणू काही तिच्या मुक्ततेमागे काहीतरी अधिक खोल, अधिक जुनं आणि अधिक भयावह गूढ लपलेलं होतं. अजयने मंजुळाचं सत्य जगासमोर आणलं हा भाग मित्रांनो जर तुम्ही पाहिला नसेल यापूर्वीचा तर जरूर बघा, म्हणजे तुम्हाला या भागाविषयीचं उलगडलेलं सत्य हे समजू लागेल. आता पुढे जाऊया. गावातील जुने वाडे, बंद घरे आणि जी शेजारी पडीक कोठडी होती ती अजयला सगळी आठवायला लागतात. जी गावातील कुणीही आता उघडत नाही, तिथं फिरकत सुद्धा नाही. कारण तिथं एक घर आहे, त्याला भूत कोठार असं नाव दिलेलं लहानपणी ऐकलेलं होतं अजयने. तो त्या दिशेने जाऊ लागतो. न जाणे नकळतपणे त्याची पावलं त्या दिशेकडे वळायला लागतात. त्या घरात जेव्हा तो जातो तेव्हा तिथे त्याला एक जुनी डायरी आढळते. जुनी डायरी जी 1892 सालची एका गावकऱ्याने लिहिलेली होती, ज्याला त्या काळात सावकार गुरुजी म्हणायचे. डायरीमध्ये एक गुह्य कथा सापडते अजयला. अजय ती कथा वाचू लागतो. त्यावर लिहिलेलं असतं, त्या माणसाचं नाव घेऊ नये असं ठळक अक्षरामध्ये सावधानतेचा इशारा केलेला असतो. कारण गावामध्ये काळस्वामी नावाचा एक अघोरी बालकं गायब करू लागला. पण कळत नव्हतं की नेमकं तो काय करत होता. पण जेव्हा हे तो रंगे हात करताना सापडला तेव्हा लोकांनी त्याला दोष दिला. पण तो म्हणाला, मी इथे थांबणार नाही, पण जे मी फक्त दिलंय ते परत घेतो. यामागचा अर्थ काही कुणाला समजला नाही. पण एक दिवस मात्र त्याला त्या भूत कोठारामध्ये जिवंत जाळण्यात आलं. ज्या प्रकारे मंजुळाच्या बाबतीत घडलं होतं अगदी तसंच सत्य या काळस्वामीच्या बाबतीत घडलं होतं. पण त्याने शेवटचं वाक्य उच्चारलं, माझं नाव जो पुन्हा उच्चारेल तोच मला पुन्हा देहामध्ये प्राप्त होईल आणि त्याचा देह मी घेईल. पण यामागे काय होतं हे रहस्य आजपर्यंत त्या घरात दडलेलं होतं. आणि आज नेमका अजय त्या रहस्यमय घरात जातो. तिथं एक जुनी भिंत अचानक कोसळते. मागं एक गुप्त खोली अजयला आढळते, जी खूप दिवसांपासून बंद असते. आत एक अर्धवट गळलेला लाकडी चौथरा असतो आणि त्यावर मंत्र कोरलेले असतात. रक्ताचे डाग, एक भस्म झालेली मूठभर चांदीची मूर्ती आणि काळ्या धाग्यांनी वेढलेली एक बोधपट्टी, जी अजय चक्क हातात घेतो न घाबरता. तेव्हाच घराच्या कोपऱ्यात एक छोटासा आवाज नकळत त्याच्या कानाभोवती घुमतो आणि एक नाव निघतं, काळस्वामी. ते क्षणभर वाटतं शांतता आहे, पण लगेच विचित्र हालचाली सुरू होतात. झालं काय? अजयला काहीच कळत नाही. अजयने न जाणून एका प्राचीन अघोरी आत्म्याला पुन्हा जागं केलं होतं, जो केवळ मृत नाही तर एक विध्वंसक चेतना बनून जंगलात अडकून राहिला होता. आता जंगलात फक्त चकवा नाही, तर आता तो काळस्वामी परत आलेला आहे. ज्या चकव्यामध्ये अजय सापडला होता त्या स्त्रीने त्याला बाहेर नेलं होतं उडत. आता ती स्त्री तर मुक्त झाली, पण काळस्वामीचा चकवा सुरू झालेला आहे. पुढील भागात बघूया की अजयच्या अंगात काहीतरी बदल घडायला लागतो आणि आता नेमकं काय होतं अजयच्या स्वप्नामध्ये. तर बघत राहा आपला हा आवडीचा मराठी हॉरर चॅनल.